गोलंदाजीसाठी हर्षल सज्ज झालाय तर फलंदाजीसाठी सज्ज होतील ऋतिक पाटील. पहिला चेंडू अर्ध्या पिचवरती हा चेंडू होता आणि फलंदाजासाठी अनप्लेबल होता म्हणून पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव इथे मिळेल. अतिरिक्त उसळी त्या चेंडूला मिळाली होती. वाईट बॉलने सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी संघाचं खातं मात्र खोललं गेलंय. यावेळेस मात्र पिकअप शॉट आहे. चेंडूला भिरकावून दिलंय. डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे चेंडू जाईल. षटकार 6 धावा. षटकाराने मात्र खातं खोललंय ऋतिक पाटीलने. मित्रांनो क्रिस गेल नावाचा खेळाडू आहे. त्याने मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये देखील आपलं खातं खोलत असताना षटकार खेळला होता. इथे मात्र ऋतिक पाटील तशीच कामगिरी करतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार भिरकावून दिलाय त्याने. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईड होता. तदनंतर पुन्हा एकदा तो चेंडू हाताळावा लागला आणि पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय. वेलकम टू द पार्टी मिस्टर हर्षल. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. ग्रेट टायमिंग यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आणि बॅक टू बॅक 2 कॉन्सिक्युटिव्ह सिक्सेस फ्रॉम द ऋतिक पाटील. अतिशय जबरदस्त टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता. लेंथ किती लवकर पिक केली आहे दोनही चेंडूवरती ऋतिक पाटीलने आणि त्या माध्यमातून 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली आहे. 2 सिक्सेस लागल्यानंतर मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे गोलंदाज हर्षलला. थोडासा दबाव मात्र त्याच्यावरती पाहायला मिळेल. अतिशय पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळते. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज देहबोली अतिशय उत्तम पाहायला मिळते ऋतिक पाटीलची. यावेळेस मात्र लेंथ खेचण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस देखील लेंथ खूप लवकर पिक करतोय आणि झेल सटकलाय. पंचांचा निर्णय अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. पंचांचा अंतिम निर्णय आपल्यापर्यंत आला नाही. झेल मात्र सटकला होता. यावेळेस पुन्हा एक एकेरी धाव मिळेल. एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. अठरा धावा धावफलकावरती 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अतिशय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. 2 षटकार 1 चौकार आणि धावफलकाचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज हर्षल गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. अर्ध्या पिच वरती हा चेंडू आणि समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर चेंडू जाईल. षटकार 6 धावा. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 30 धावा धावफलकावरती. अतिशय अटॅकिंग मोडमध्ये दोनही फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि स्कोररला मात्र सतत बिजी ठेवलंय पहिल्या षटकामध्ये. हर्षलचं मात्र षटक संपते. 30 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या नंतर. काय सुरुवात आहे. यापेक्षा उत्तम सुरुवात असू शकत नाही. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. दोनही फलंदाजांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळते ऋतिक पाटील आणि अमोल पाटीलने.
यावेळेस मात्र लिडिंग एज लागतंय, हवेमध्ये चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 33 धावा फिनिश गोलंदाजीसाठी आलेत. हर्षलचं मात्र पहिलं षटक अतिशय महागडं राहिलं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर फ्रॉम दी हर्षल. 30 रन्स ही स्पेंड इन हिज फर्स्ट ओव्हर. 30 धावा त्याने खर्च केल्यात आणि सेकंड ओव्हरची सुरुवात मात्र 3 धावांनी झाली आहे. अमोल पाटीलसाठी हा चेंडू अतिशय आगळा वेगळा फटका यावेळेस पाहायला मिळालाय. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. षटकार 6 धावा. पॉवरफुल हिटिंग मात्र पाहायला मिळते. पॉवर हिटिंग पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्वतःसाठी रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने मात्र ते हेरलं. ऑफ स्टंपच्या बाहेरची लेन ठेवली आणि धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूवरती बोटं फिरवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगला कमबॅक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र वेगात चेंडू टाकलाय, परंतु फुलर लेनचा हा चेंडू होता. बॅट्समन जास्त मोठा फटका या चेंडूवरती खेळू शकत नाही. एकेरी धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 40. 40 रन्स. लॉस ऑफ विदाऊट एनी विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दिनेश सज्ज आहे, तर फलंदाजीसाठी ऋतिक पाटील. यावेळेस मात्र फुलटास होता आणि त्याला केवळ भिरकावून देण्याची गरज होती. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते आणि फलंदाजी किती सोपी आहे हे मात्र दाखवून देते ऋतिक पाटील. एफर्टलेस फलंदाजी पाहायला मिळते. मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट अशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र प्ले अँड मिस पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय आणि धावांचा जर विचार केला तर 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 23च्या सरासरीने 46 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. शेहेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा रूम बनवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव बाईकच्या माध्यमातून मिळेल. सुधीर गोलंदाजीसाठी आलेत अंतिम षटकामध्ये. 47 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाला प्रारंभ झाला. 47 धावा 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडूचं पिचिंग होतं आणि पंच आमच्या दिशेने वळलेत. वाईट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल याची सूचना मात्र गोलंदाजाला केली आहे. गेंद दोबारा डालनी पडेगी. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 50. 50 अप. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मिस टाइम झालाय.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा मिळतील ऋतिक पाटीलला. 52 धावा धावफलकावरती. अंतिम षटक. पावसाचा वेग मात्र वाढतोय आणि आता मात्र धावा बनवणं थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. या अगोदर देखील पाऊस पडत होता परंतु थोडासा धीम्या गतीने, परंतु आता पावसाचा वेग वाढलाय आणि थोडासा स्पीड होऊन चेंडू बॅटवरती येतो. थोडंसं डिफिकल्ट आहे, परंतु हाफ वॉली किंवा फुलटॉस मिळाला तर धावा बनवणं पुन्हा एकदा सोपं होऊन जाईल. दिशा पुन्हा एकदा चुकली आहे. व्हाईट बॉल आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळेल. 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 53 धावांची आता नाबाद भागीदारी तुम्हाला पाहायला मिळेल. अर्ध्या पिचवरती हा चेंडू होता. लेंथ खूप लवकर पेक केली आहे आणि चेंडूला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. 59 धावा. 59 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 59 धावांची मात्र अभेद भागीदारी अमोल पाटील आणि ऋतिक पाटीलच्या मध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळाली आहे बॉलच्या मेरिटनुसार. एक धाव तर अतिशय आरामात मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय का ते पाहावं लागेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला गेलाय. धावा झाल्यात 62. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 62 धावा धावफलकावरती. 3 धावा अलाउड आहेत. थोडेसे वेगळे नियम. क्रिकेटला कलाटणी देणारे नियम आहेत, परंतु रबर बॉलचा हंगाम आहे. थोडेसे वेगळे नियम मात्र वापरणं मॅन्डेटरी होऊन जातं अशा स्थितीमध्ये, कारण चेंडू कधी कधी गवतामध्ये हरवतो आणि त्या माध्यमातून 3 धावा जर चेंडू गवतामध्ये हरवला बॅटने खेळून तर 3 धावा तुम्हाला दिल्या जातील. त्यापेक्षा जास्त धावा घेण्यास परवानगी नसणार आहे. 3 धावा अलाउड असतील. धावफलक जाऊन पोहोचले 62 धावा. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता आणि चेंडूला पुलचा फटका मात्र पाहायला मिळतो. चेंडूला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. षटकाराने मात्र फिनिश केलंय MS धोनी स्टाईलने. 6 धावा. अडुसष्ट धावा बनवल्या गेल्यात आणि 69 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय किंग्स 11 पनवेल संघासमोर. वेल प्लेड ऋतिक पाटील अँड अमोल पाटील. 68 रन्स नॉट आउट त्यांनी दोघांनी बनवलेत. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली दोघांच्या माध्यमातून. फलंदाजी करणं निश्चित आव्हानात्मक असतं ज्यावेळेस पावसाची हजेरी मैदानावरती असते, परंतु अतिशय चांगली फलंदाजी दोघांनी मात्र बॉलच्या मेरिटनुसार आणि टायमिंग वरती जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून धावा इथे बनवल्यात. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. अतिशय चांगली खेळी दोघांनी साकारली आणि माऊली 11 पनवेल आणि भूमी 11 मांडा कल्याण दोन्ही संघाचे कर्णधार टॉस सोडवण्यासाठी यायचं विनंती आहे.
69 धावांचं लक्ष्य. हे लक्ष्य मात्र मोठं असणार आहे, निश्चित कठीण असणार आहे, कारण सतत पडणारा पाऊस सोपं नसणार आहे. विकेटवरती पाऊस पडतो आणि ज्या वेळेस सिमेंटच्या विकेटवरती पाऊस पडतो त्यावेळेस स्किड होतो चेंडू आणि स्किड होऊन बॅटवरती येतो. डिफिकल्ट आहे, परंतु 68 धावा या अगोदर आपण पाहिल्यात. अमोल पाटील आणि ऋतिक पाटील यांनी मात्र बनवल्यात. 68 धावांची नाबाद भागीदारी दोन खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी. टास्क डिफिकल्ट होतं, परंतु त्यांनी मात्र शक्य करून दाखवलंय. 69 धावांचं लक्ष ठेवलं निर्धारित. 3 षटकं तुमच्याकडे आहेत आणि 3 षटकांमध्ये 69 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील ही मॅच जर जिंकायची असेल तर. ऋषी आणि अशिकेश ही सलामी जोडी मैदानात दाखल झाली. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे कमलेश पाटील. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम आणि ही खासियत आहे कमलेश पाटीलची. अतिशय चांगल्या लेंथवरती गुड लेंथ स्पॉटवरती हा चेंडूला ठेवलंय आणि विकेट किपरचा बेद चेंडू घेतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. बॉलच्या लाईनमध्ये कुठेही ऋषी आले नव्हते आणि त्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला आहे कमलेश पाटीलच्या माध्यमातून. डावखुऱ्याचा हा तेज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जास्त रूम मिळत नाही. बॉडी लेंथवरती हा चेंडू होता. एकेरी धाव मिळेल आणि ही खासियत आहे कमलेश पाटीलची. पहिलं षटक मात्र अतिशय चांगल्या रीतीने हाताळण्याचं कसब कमलेश पाटीलकडे आहे आणि ते मात्र इथे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवान गोलंदाज आहे, परंतु चांगल्या लेंथवरती चेंडू ठेवण्याची कला या गोलंदाजाला चांगली जमते. कमलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज अखिलेशसाठी. 69 धावांचं लक्ष असणार आहे. अतिशय वेगात चेंडू मात्र टाकलाय कमलेश पाटीलने आणि पुन्हा एकदा विकेट किपरचा वेध हा चेंडू घेतोय. कमलेश पाटील को स्पेस पसंद आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. 3 चेंडू मात्र केवळ 1 धाव त्याने खर्च केले. 2 डॉट बॉल त्यामध्ये पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तितकासा रूम मिळत नाहीये. खेळाडू तिकडे तैनात आहे आणि जाग्यावरती चेंडू हातामध्ये गेला होता, परंतु तो झेल तिथे सटकलाय. अतिशय आरामात झेल होईल असं वाटत होतं, परंतु शेवटच्या क्षणी नजर हटली चेंडूवरती आणि झेल सटकलाय. एकेरी धाव मिळते. यावेळेस मात्र लेंथ खूप लवकर पिक केली आहे फलंदाजाने. कौतुक करावं लागेल ऋषीचं. चेंडूला मात्र भिरकावून दिले डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. षटकार. अतिशय चांगल्या रीतीने लेंथ पिक केली. थोडेसे सफल झालेत आणि बॉलच्या रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फलंदाजाच्या माध्यमातून झाला. पुन्हा सगळे गोलंदाज सज्ज आहे. अर्ध्या पिचवरती हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. पहिलं षटक संपलंय. 14 रन्स 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 69 बनवायच्या 14 बनवल्या गेल्यात. बारा चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. 14 धावा बनवल्या गेल्यात. सलामीवीर अजून देखील मैदानामध्ये आहेत, परंतु आता चौकार षटकारांचा पाऊस मैदानावरती पाडावा लागेल. पहिलं षटक ज्यावेळेस संपलं पहिल्या इनिंगचं त्यावेळेस 30 धावा धावपलकावरती होत्या आणि आता मात्र धावा केवळ 14 धावपलकावरती आहेत. किंग्स 11 पनवेल संघाच्या. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड ओनली विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. हे ॲडव्हान्टेज असणार आहे.
परंतु धावा 69 बनवायच्यात. मोठे फटके इथे खेळावे लागतील. ही मॅच जर जिंकायची असेल, मॅचमध्ये रंगत कायम ठेवायची असेल, स्कोरच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. मॅच शेवटपर्यंत घेऊन जावी लागेल, परंतु फक्त नेत असताना मोठ्या फटक्यांची जोड देखील सोबतीला असायला पाहिजे. ज्यावेळेस दिशा चुकते, वाईट बॉल, एक धाव मात्र बोनस स्वरूपामध्ये मिळेल आणि त्यासोबत मात्र या षटकामध्ये एकची वॉर्निंग आली. 1 बाउन्स. धावा झाल्यात 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 69 धावा बनवायच्यात, 15 धावा बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर रिजनला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 16. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र डू ऑर डाय कंडिशन नक्कीच मैदानावरती आहे. मोठे फटके खेळावे लागतील, अदरवाईज यू विल नॉट विन दिस मॅच. अतिशय चांगलं कामकाज पाहायला मिळालं एस्टनच्या पाठीमागे विकेट किपरच्या माध्यमातून. दिशाहीन हा चेंडू होता. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द विकेट किपर, सेव्हिंग कपल ऑफ रन्स फॉर हिज टीम. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आणि दिशाहीन, वाईट बॉल. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. खांद्याचा अतिरिक्त वापर या ठिकाणी गोलंदाजाने केलाय. वाईड +1 म्हणजे 2 धावा वाईडच्या माध्यमातून मिळतील. धावफलक मात्र 2 धावांनी पुढे जाईल. धावा झाल्यात 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 69 धावा बनवायच्यात, 20 बनवल्या गेल्यात. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 49 रिक्वायर्ड फॉर विन. 49 49 धावा बनवायच्या. अकरा चेंडू आणि 49 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 11 लिगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड. 49 रन्स. Two wide runs added in the total. Now score moves on 22. 22 धावा धावफलकावरती. Couple of wide deliveries so far in this over. बरेच वाईट बॉल या षटकामध्ये टाकलेत आतापर्यंत. एकच लिगल डिलिव्हरी जी मात्र मोजली जाईल स्कोर कार्डवरती. 22 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचं पिचिंग तुम्हाला पाहायला मिळेल. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आला होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. थोडंसं लांबलेलं षटक पाहायला मिळते गोलंदाज अतुलच्या माध्यमातून. बाईजच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. अनदर एक्स्ट्रा रन्स ॲडेड इन द टोटल.
नाउ स्कोर मूव्स ऑन 25 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता परंतु फलंदाज लेंथ पिक करू शकले नाहीत. डॉट डिलिव्हरीज फ्रॉम द बॉलर. डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र लिडिंग एज लागत आहे. टॉप एज लागून विकेट किपर हातामध्ये चेंडू गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळतंय. पहिला खेळाडू बाद झालाय. 69 धावांचं लक्ष आहे. टार्गेट खूप मोठं आहे परंतु त्याचा पाठलाग तितका आतापर्यंत यशस्वीरित्या करताना पाहायला मिळाले नाही. फलंदाज हे षटक जर पाहिलं तर अतिशय लांबलेलं षटक आतापर्यंत आपण पाहिले. षटक अतिशय लांबलेलं होतं परंतु केवळ 11 धावा अतुलने खर्च केल्यात आणि स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिलं तर 25 धावांवरती स्थिर. 69 धावा बनवायच्या. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची जी आवश्यकता आहे ती मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. सहा चेंडू आणि 44 धावांच्या अजून देखील आवश्यकता आहे. दिशाहीन हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती. 43 अजून देखील बनवायच्यात. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस होईल. एकेरी धाव मिळेल. धावा झाल्या 27. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु थोडासा उशीर झालेला पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकावून दिलंय. डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे चेंडू जाईल. षटकार 6 धावा. इट्स लेट टू मच. लेट थोडंसं होतंय फलंदाज. यावेळेस षटकार जरूर पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 33 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झालाय आणि केवळ एकेरी धाव घेण्याचा मानसिकता तिथे असणार. एकेरी धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 34. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस इन दिस इनिंग. अजूनही बऱ्याच धावांची आवश्यकता असणार आहे. एकेरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 35. 35 धावा धावफलकावरती. स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.